हॅलो फ्रेंड्स, मी आशिष दिवेकर, माझी वाईफ कविता. आम्ही ह्यावेळचा आमचा 29वा वाढदिवस काहीतरी स्पेशल आणि वेगळा साजरा करायचा ठरवला. तो कोणत्या मित्रांबरोबर, नातेवाईकांबरोबर नाही, तर आशांबरोबर साजरा करायचा ठरवला आणि त्यांच्या आनंदात सहभागी होऊन त्यांना आनंद देण्याचं आम्ही ठरवलं. गेस करू शकतात मी काय बोलतो, कशाबद्दल बोलतो. हरकत नाही, मी तुम्हाला काही हिंट देतो. ते जे आहेत ते खूप प्रेमळ आहेत, ते खूप जीव लावतात. आपल्यापेक्षा ते दुसऱ्यांवर जास्त प्रेम करतात. अजून एक हिंट देतो, ते खूप कष्टाळू आहे, कष्ट करतात, मेहनत करतात, पण त्यांच्या कष्टाचा मोबदला पैशाच्या स्वरूपात त्यांना कधीच मिळत नाही. त्यांना काही घ्यायचं वाटलं, खरेदी करायचं वाटलं, खाण्यासाठी आपण कसं शॉपिंग करतो, वस्तू घेतो, तर ते सुद्धा करू शकत नाही, कारण त्यांच्याकडे बिचाऱ्यांकडे पैसेच नसतात. त्यांना आहे हातपाय आहेत त्यांना. ते हक देतात, किसी देतात, प्रेम पण करतात. तोंड आहे बिचाऱ्यांना, पण ते बोलू शकत नाही, काय मागू शकत नाही. ते हे त्यांच्याबद्दल मला खूप वाईट वाटतं. हो, मी बोलतोय बकरीबद्दल, गाईबद्दल, गाढवांबद्दल आणि कुत्र्यांबद्दल विशेष करून बोलतो. का? तर आम्ही सुद्धा एक कुत्रा पेट म्हणून पाळला आहे. तो कुत्रा आम्हाला खूप जीव लावतो. आम्ही बाहेरून घरी आलो की त्याला इतका आनंद होतो की तो आम्हाला हक देतो. ॲक्च्युली पळतो, शेपटी हलवतो. आम्ही घरातून बाहेर जायला लागलो तर खूप मोठमोठ्याने रडायला ओरडायला लागतो. खूप भावना आहेत त्यांच्यामध्ये, खूप प्रेम करतात. तर हा जो डॉग, याला खाणं पिणं, 2 वेळचं करणं, त्याची लक्ष देणं, स्वच्छता ठेवणं, याला किती कष्ट, किती मेहनत लागतात हे आम्हाला माहिती आहे. पण अशी एक व्यक्ती आहे की जी 415 जीवांची काळजी घेतली. त्याच्यात जवळजवळ 200 कुत्रे आहेत की जे इंजोर्ड झाले होते, अपघात झाला होता, त्यांना त्याची आणलं, सांभाळलं, त्यांना मलमपट्टी केली आणि त्यांना रिहॅबिलिट केलं. त्यांच्या इकडे अशा गाया काही सांभाळतायत ते की त्या गायांना म्हाताऱ्या झाल्या म्हणून सोडून दिलं, त्या काही कामाच्या नाही. तर सोडून दिलं तर त्यांना ते इथं आणून सांभाळतायत, त्यांची काळजी घेतायत. नवी मुंबईमध्ये एका ठिकाणी डुकरांनी हैदोस घातला. त्यांनी या संस्थेला फोन केला. ते बिचारे जाऊन ते डुकरं इथे घेऊन आले, त्यांना एक छान वातावरण केलं आणि ते पण इथे आनंदाने राहत आहेत. होय, मी बोलतो आहे शरण संस्थेबद्दल. शरण संस्था ही शरण्या मॅडम चालवतात. शरण्या मॅडम आणि त्यांची टीम ही शरण संस्था चालवतात. आणि या शरण संस्थेमध्ये या लोकांची काळजी घ्यायची, सगळ्या ॲनिमल्सची, तर किती कष्ट, किती मेहनत, किती त्रास आणि किती खर्च असतो हे तुम्ही विचार करू शकता. खूप त्रास, खूप खर्च आणि खूप मेहनत असती या सगळ्या गोष्टीसाठी. तर हे सगळा खर्च, सगळा त्रास आणि सगळी मेहनत या शरण्या मॅडम करतात, त्यांची संस्था करते. तर तुम्हाला एक वाढदिवसानिमित्त, माझ्या 29व्या ॲनिव्हर्सरीनिमित्त एक आव्हान करू इच्छितो की या संस्थेच्या त्या जनावरांसाठी आपण काहीतरी केलं तर खूप बरं होईल. त्यांच्यासाठी आपल्याला खूप काही करायची गरज नाही. त्यांना विचारायला खाण्यासाठी आपण थोडेसे काही किलो तांदूळ किंवा तांदूळाचं पोतं पण देऊ शकता. तुम्ही त्यांना फिनाईल देऊ शकता, सॅनिटायझर देऊ शकतात, अजून खराटे, झाडू देऊ शकतात. तुम्ही त्यांना जुने कपडे देऊ शकता. म्हणजे थंडीमध्ये हे सगळे जुने कपडे, कुत्रे आणि हे सगळे ॲनिमल्स उबदार होण्यासाठी घालू शकतात. तुमच्याकडं काही कार्यक्रमानिमित्त जास्त अन्न उरलेलं असेल तर पातर्डी फाटा येथील शरण संस्थेला तुम्ही हे अन्न पोहोचवलं तर हे सगळे मुख्य जनावरं त्याचा आनंद घेऊ शकतात. प्रियांनो, या सगळ्यांच्यासाठी आपण एक थोडासा हातभार लावावा असं मला वाटतं. माझे खूप मित्र आहेत आणि ते खूप दिलदार आहेत. मी त्यांना आवाहन करू इच्छितो की दरवर्षी आपण सर्वांनी मिळून कमीत कमी 10,000 किलो तांदूळ या संस्थेला दिले तर खूप बरं होईल. आज आम्ही आमच्या ॲनिव्हर्सरी निमित्त एक थोडा छोटासा खारीचा वाटा
उचलला आहे, तो आनंद आम्हाला मिळाला, ते समाधान आम्हाला मिळालं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, आपल्या वाढदिवसानिमित्त आपण जे काही गिफ्ट दुसऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त देतो समजा, त्याची परतफेड ते आपल्याला रिटर्न गिफ्ट देऊन करतात किंवा आपल्या बड्डेला गिफ्ट देऊन करतात. पण आपण ह्या एका जनावरांसाठी जेव्हा काहीतरी करू, त्याचं प्रतिफळ आपलं जीवन देव आपल्याला नक्कीच देईल. किती भले काही तुम्हाला दिलं नाही असा माझा पूर्ण विश्वास आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये एक वचन आहे, इट इज मोर ब्लेस्ड टू गिव्ह देन टू रिसीव्ह. देण्यात जास्त आशीर्वाद आहे. प्रियांनो, थँक्यू सो मच. लव यू ऑल. जीजस ब्लेस. टेक केअर. सॅटर्डे संडेला 12 ते 5 तुम्ही या शरण संस्था पाथर्डी फाट्याला व्हिजिट करून हा मोठा प्रस्थ आणि मोठं कार्य अनुभवू शकतात, बघू शकतात. नक्कीच व्हिजिट द्या. थँक्यू. Let me introduce you to Sharanya Madam, the caretaker and wholesale ma'am who is looking after this Sharan shelter for animals. Madam, tell us something. Yes, ma'am, tell me. Yeah. Hi, I'm Sharanya Shetty, founder Sharan for Animals. Since Ashish has come, I would like to share this very good news also. Like on this 28th, we start our 21st year of Sharan. Oh my God! So we are planning a total facelift and a lot of renovations, a pathology lab and a diagnostic center only for animals. Wow, great. Henceforth, probably mostly from January, we'll start working on especially for handicapped dogs and senior dogs. Wow, Not great. Senior dogs, senior animals. Okay. Who usually are on the streets, जिनके लिए कुछ नहीं है, जो अपना खाना नहीं ढूंढ पाते क्योंकि वो वीक हो जाते हैं, फिर दूसरे डॉग उनसे झगड़ा करते हैं. Right. तो ऐसे हमारा प्लानिंग है अभी कि अब सिर्फ सीनियर एनिमल्स एंड हैंडीकैप डॉग्स के लिए एक अलग से एक जगह बना के वहाँ पे उन लोगों को इट विल बी लाइक एन ओल्ड एज होम फॉर दोज. New place? Yeah, same place. Wow. न्यू प्लेस. हाँ. तो 20 साल तक शरण को बहुत साथ मिला है. एवरीबडी हैव बीन अप्रिशिएटिंग गुड बैड एक्सपीरियंसेस, मोस्ट वेलकम. बट मेरा काम करना रुकेगा नहीं. Wow. तो इसके लिए मैं बस और ये करना चाहूँगी कि शरण का सेकेंड जो पार्ट शुरू होगा उसके लिए भी सब लोग सपोर्ट करें and do visit us and let us know what are your views about us. Sure, madam. Surely will. Our best wishes to your new assignment, and we are all with you. Do let us know what we can do. Thank you. Thank you so much. बहुत अच्छा काम कर रहे हैं. चालली तू पुण्याला चालली. These are all the cows, na? And buffaloes also in that. These are all. हे सगळे काऊज, सगळे बफेलोज इथं आहेत. इकडे सगळे हँडीकॅप डॉग्स ठेवलेले आहेत की जे इंज्युअर्ड आहेत, त्यांना काहीतरी त्रास झालेला आहे. तेव्हा त्यांना एक पाय नाही आहे, इंज्युअर्ड आहेत. त्या सगळ्यांची इथं काळजी घेतली.